सर्वांचं स्वागत आहे. आपण 11वी अकाउंटमधील टॉपिक नंबर फर्स्ट इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा टॉपिक पाहत आहोत. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण सॉल्वंट पर्सन, इनसॉल्वंट पर्सन पाहिलेला आहे. सॉल्वंट पर्सन म्हणजे असा व्यक्ती की जो दिवाळखोर नाही आणि इनसॉल्वंट पर्सन म्हणजे असा व्यक्ती की जो दिवाळखोर आहे. आज आपण त्यापुढील पॉइंट पाहणार आहोत. अकाउंटिंग इयर, ट्रेडिंग कन्सर्न, नॉन प्रॉफिट कन्सर्न आणि गुडविल हे कन्सेप्ट या आज आपण समजून घेणार आहोत. तर तुम्हाला सर्वांना माहिती असेलच की प्रत्येक व्यावसायिक त्याच्या व्यवसायाची स्थापना ही प्रॉफिट होण्यासाठी किंवा नफा मिळवण्यासाठी करत असतो आणि त्यामध्ये तो चांगल्या उत्तम दर्जाच्या वस्तू तयार करतो आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवतो. त्याच्यामध्ये चांगल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, पुढे त्या वस्तूंमध्ये काही बिघाड झाला तर त्याबद्दल सर्व्हिस चांगल्या प्रकारची देणे, यामधून त्या व्यवसायाच्या विक्रीमध्ये वाढ होत असते. तर आपण या ठिकाणी अकाउंटिंग इयर पाहत आहोत. फर्स्ट पॉइंट अकाउंटिंग इयर. आपल्याला माहिती आहे की बुक कीपिंग मध्ये आपण चालू वर्षामध्ये जे आर्थिक व्यवहार होतात, ज्याला आपण मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असं म्हणतो किंवा बिझनेस ट्रान्झॅक्शन असं म्हणत असतो. तर असे हे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, बिझनेस ट्रान्झॅक्शन, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन याची नोंद आपण बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये करत असतो. याची एंट्री आपण बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये करत असतो. आणि हे करत असताना अशा प्रकारची जी नोंद आहे ती आपण पूर्ण वर्षामध्ये करत असतो. हे जे वर्ष आहे एक विशिष्ट कालावधीचं वर्ष आहे. एका विशिष्ट तारखेला हे वर्ष सुरू होतं आणि एका विशिष्ट तारखेला हे वर्ष संपत असतं. तर सर्वसाधारण जे कॅलेंडर वर्ष आहे की आपण पूर्वीपासून त्याला फॉलो करत आलेलो आहोत. इंग्लिश कॅलेंडर वर्ष असं आपण त्याला म्हणत असतो. जानेवारीला हे सुरू होतं आणि डिसेंबरला हे संपतं. परंतु अकाउंट्स मध्ये हे जे वर्ष आहे ते जानेवारीला सुरू न होता ते 1 एप्रिल या दिवशी सुरू होतं. एक एप्रिल या दिवशी सुरू होतं. आणि 31 मार्च या दिवशी हे संपतं. म्हणजे ते वर्ष सुरुवात होती त्याची 1 एप्रिलला आणि संपतं 31 मार्च. 1 एप्रिल ते 31 मार्च टोटल 12 मंथ्स आहेत. त्याच्यामध्ये 12 महिने त्याच्यामध्ये आहे. आपण जर काउंटिंग केलं तर तुम्हाला लक्षात येईल एप्रिल ते मार्च हे 12 महिने आहेत. तर हे जे वर्ष आहे ते आपण अकाउंटिंग मध्ये अकाउंटिंग इयर त्याला म्हणत असतो किंवा फायनान्शियल इयर असं म्हणतो, ज्यालाच आपण मराठीमध्ये आर्थिक वर्ष असं म्हणत असतो. मग हा जो व्यवसायाचा मालक आहे, बिझनेस पर्सन आहे, तो काय करतो? त्याच्या व्यवसायामध्ये जे वर्षभरामध्ये आर्थिक व्यवहार होणार आहेत त्याची नोंद करत असताना, त्याची एंट्री करत असताना तो 1 एप्रिलला सुरुवात करत असतो. आणि 1 एप्रिल पासून एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, त्यानंतर नवीन वर्ष सुरू होतं कॅलेंडर वर्षानुसार जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. म्हणजे एप्रिल ते मार्च तो त्या ठिकाणी कंप्लीट 12 महिने त्याच्या फायनान्शियल रेकॉर्ड जे आहेत ते मेंटेन करत असतो. त्याच्यामध्ये सर्व मॉनिटरी ट्रान्झॅक्शनची नोंद तो वेगवेगळ्या बुक्समध्ये त्याची एंट्री करत असतो. त्याच्यामध्ये खरेदीबाबत असेल परचेस बुकमध्ये त्याची नोंद करतो, विक्रीबाबत असेल सेल्स बुकमध्ये त्याची नोंद करतो, त्याच्याकडे रोख कॅश जी जमा होणार आहे त्याची कॅश बुकमध्ये तो नोंद करत असतो. बँकेमध्ये काही कॅश त्याने डिपॉझिट करत असेल तर बँक अकाउंट, बँक बुक त्यासाठी स्वतंत्र तो तयार करतो, त्याच्यामध्ये त्याची नोंद करत असतो. अशा वेगवेगळे बुक्स, वेगवेगळे अकाउंट्स तो वर्षभरामध्ये मेंटेन करत असतो आणि त्याच्यामध्ये तो नोंद त्याची सर्व व्यवहारांची करत असतो. आणि ही सुरुवात जी आहे ती 1 एप्रिलला सुरुवात होते आणि
त्याचा शेवट म्हणजे इयर एंडिंग जी आहे ते 31 मार्च या दिवशी होत असते. बुकमध्ये पेज नंबर 9 वरती अकाउंटिंग इयर हा पॉइंट दिलेला आहे. सर्वांनी तुमचं जे टेक्स्ट बुक आहे 11वीचं ते ओपन करायचं आहे. त्याच्यामध्ये पेज नंबर 9 ओपन करायचा आहे. त्याच्यामध्ये अकाउंटिंग इयर हा पॉइंट आहे तो आपण पाहत आहोत. इट इज द पिरियड ऑफ 12 months for which accounts are maintained and closed by the proprietor. म्हणजे हा जो कालावधी आहे तो 12 महिन्यांचा आहे. त्याच्यामध्ये प्रोप्रायटर म्हणजे व्यवसायाचा मालक त्याचे जे रेकॉर्ड्स आहेत ते मेंटेन करत असतो आणि 12 महिन्यानंतर हे बुक्स त्या ठिकाणी क्लोज केले जातात. Earlier the proprietor were following any accounting year, calendar year or financial year or any other year as per tradition, but now for income tax purpose an accounting year starts on 1st April and ends on 31st March. म्हणजे सध्या त्याच्यामध्ये असे काही व्यावसायिक आहेत की ते काय करतात, 1 जानेवारीला वर्ष सुरू करतात आणि 31 डिसेंबरला संपवतात. म्हणजे सर्वसाधारण जे कॅलेंडर वर्ष आहे त्याच्यानुसार म्हणजे एक व्यापाऱ्यांचा गट आहे की तो 1 जानेवारीला सुरुवात करतो, 31 डिसेंबरला संपवतो. त्याच्यामध्ये आणखीन काही व्यावसायिक आहेत की ते ट्रेडिशनल पद्धतीने म्हणजे बरेचसे असे व्यावसायिक असतात की त्यांचं वर्ष दिवाळीमध्ये सुरू होतं, ते पुढच्या दिवाळीपर्यंत संपतं. म्हणजे या दिवाळीला सुरुवात झाली की पुढच्या दिवाळीपर्यंत रेकॉर्ड्स त्यांचे मेंटेन करत असतात. म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धती या ठिकाणी आपल्याला दिसून येते. परंतु इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काय गाईडलाईन्स सांगितलेल्या आहेत त्या आपण फॉलो करणं आवश्यक आहे. ॲज अ कॉमन स्टुडंट, ॲज अ फ्युचर चार्टर्ड अकाउंटंट म्हणून तुम्ही काय फॉलो करणं आवश्यक आहे की तुमचं जे फायनान्शियल इयर आहे ते 1 एप्रिलला सुरुवात झालं पाहिजे आणि 31 मार्चला संपलं पाहिजे. तर हे आपण 1 एप्रिलला का सुरुवात करायची आणि 31 मार्चला का संपवायचं, तर इन्कम टॅक्सने ज्या गाईडलाईन्स आपल्याला दिलेल्या आहेत, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ज्या दिलेल्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे की 1 एप्रिलला आर्थिक वर्ष सुरू झालं पाहिजे आणि 31 मार्चला ते संपलं पाहिजे. आता हे जे आपल्याला गाईडलाईन्स सांगितलेले आहेत त्या फक्त भारतापुरत्या मर्यादित नाहीत, तर पूर्ण जगाचा जर विचार आपण केला, इतर जे काही देश आहेत तर ते सर्व देश आहेत ते काय फॉलो करतात की त्यांचं फायनान्शियल इयर 1 एप्रिलला सुरुवात होते आणि संपतं 31 मार्च. त्याच्यामुळे यांच्यासोबत आपण राहण्यासाठी आपण देखील आपल्या व्यवसायाचं फायनान्शियल इयर 1 एप्रिलला सुरुवात झाली पाहिजे आणि शेवट त्याचा 31 मार्चला झाला पाहिजे. अशा पद्धतीने हे अकाउंटिंग इयर आपण फॉलो करणं आवश्यक आहे. आता हे झालं डेट बाबत अकाउंटिंग इयर. आता इन्फॉर्मेशन लिहित असताना पूर्ण जगामध्ये काय फॉलो केली जाते सिस्टीम की त्याच्यामध्ये जे रूल्स ऑफ अकाउंट्स आहेत, पर्सनल अकाउंट्स, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट्स, हे रूल्स त्या ठिकाणी पूर्ण जगामध्ये फॉलो केले जात आहेत. याचा फायदा काय होईल विद्यार्थ्यांना की पुढे तुम्ही ज्या वेळेस या पद्धतीने अकाउंट शिकाल, म्हणजे ही मेथड तुम्ही ज्या वेळेस 11वी असेल, 12वी असेल किंवा पुढे चार्टर्ड अकाउंटंट असेल किंवा ग्रॅज्युएशन असेल, या अभ्यासक्रमामध्ये जे रूल्स दिलेले आहेत अकाउंट ते तुम्ही फॉलो केल्यानंतर तुमच्यापैकी काही विद्यार्थी त्या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट होणार आहे. मग ते विद्यार्थी फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यामध्ये, इतर देशामध्ये देखील त्यांची प्रॅक्टिस करू शकतात. म्हणजे ही सिस्टीम जी आहे ती वर्ल्ड वाईड त्या ठिकाणी यूज केली जाते. त्याच्यामुळे याला सर्व जे फायनान्शियल इयर आहे त्याच्यामध्ये 1 एप्रिलला सुरुवात होते याच्यामध्ये आणि 31 मार्चमध्ये संपते. आता पूर्वी ट्रॅडिशनल पद्धत, पारंपरिक पद्धत वेगवेगळ्या होत्या, ते आता आउटडेटेड होत चाललेले आहेत, जवळपास बंद झालेले आहेत. पुढे सांगितलेलं आहे ॲट द एंड ऑफ अकाउंटिंग इयर ए प्रोप्रायटर हॅज टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट टू फाइंड आउट फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. याच्याबद्दल थोडीशी चर्चा आपण अगोदरच्या पॉईंटमध्ये केलेली आहे की अकाउंटिंग वर्ष संपल्यानंतर हा प्रोप्रायटर जो आहे, व्यवसायाचा मालक जो आहे, तो काय करतो, त्यांचे जे अकाउंट्स मेंटेन केलेले आहेत त्याचं फायनलायझेशन करत असतो.
म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये त्याला प्रॉफिट किंवा लॉस काढण्यासाठी तो पहिला अकाउंट तयार करतो ट्रेडिंग अकाउंट, दुसरा अकाउंट तयार करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. आता मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे की ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल किंवा बॅलन्स शीट असेल, हे तुम्हाला आता पुढे भविष्यामध्ये शिकायचं आहे. पुढील टॉपिकमध्ये पुढे काही टॉपिक येणार आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला कन्सेप्ट शिकायचे आहे. या ठिकाणी हे जे ट्रेडिंग अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे किंवा बॅलन्स शीट आहे, यालाच थोडक्यात फायनल अकाउंट्स असं म्हणत असतात. म्हणजे वर्षभरामध्ये प्रोप्रायटरने जी आर्थिक माहितीची नोंद केलेली आहे त्याचं फायनलायझेशन आपण करत असतो, म्हणून याला फायनल अकाउंट्स असं म्हणतात. याच्या आधारे व्यवसायाला प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला हे काढलं जातं. म्हणजे प्रत्यक्षात जे तुम्ही अकाउंट शिकत आहात हे आपण पुढे एज्युकेशन संपल्यानंतर तुम्ही जॉब करत असताना किंवा प्रॅक्टिस करत असताना त्याचा उपयोग तुम्हाला करायचा आहे, त्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. ठीक आहे. तर आपण पाहिलं अकाउंटिंग इयर 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला ते संपत असतं. पुढचा पॉइंट आहे ट्रेडिंग कन्सर्न नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. तर ट्रेडिंग कन्सर्न आपण पाहूया. दोन्हीचा अर्थ मी सुरुवातीला सांगतो. ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे अशा कंपन्या की ज्यांची स्थापना कंपनी कायद्यानुसार झालेली असते, परंतु त्यांचा उद्देश नफा कमवणे हा असतो. आणि नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न याचं दुसरं नाव आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. अशा कंपन्या की ज्यांची नोंद कंपनी कायद्यानुसार झालेली असते, परंतु त्यांचा उद्देश नफा कमवणे हा नसून ग्राहकांना सेवा देणे, उत्तम प्रकारची सेवा देणे, कमी अल्प दरामध्ये ती सेवा दिली जाते, अशा व्यवसायांना नॉन प्रॉफिट कन्सर्न असं म्हटलं जातं. त्या दोन्हीमध्ये आपण आज कम्पेअर आता या ठिकाणी शिकणार आहोत. अगोदर ट्रेडिंग कन्सर्न पाहतोय आपण. बुकमध्ये पेज नंबर 9 वरती अशी माहिती दिलेली आहे, सर्वांनी पाहिजे आहे. A business concern established with an object of earning profit by selling goods is known as a trading concern. It is also called as commercial organization or profit making organization. म्हणजे असे व्यवसाय, असे बिझनेसेस, ऑर्गनायझेशन ज्यांची नोंद करत असताना कंपनी कायद्यानुसार त्यांची नोंद केली जाते आणि ते ज्यावेळी इस्टॅब्लिश्ड होत असतात त्यावेळेसच त्यांचा एक प्रमुख उद्देश ठरलेला असतो की ग्राहकांना चांगल्या पद्धतीच्या वस्तू विकणे, पुढे त्या वस्तूंमध्ये बिघाड झाला तर त्याची सर्व्हिस देणे, ज्याला की आपण गॅरंटी वॉरंटी म्हणतो, आणि त्यामधून व्यवसाय नफा कमवत असतो. म्हणजे सुरुवातीची स्थापना करत असतानाच अशा व्यवसायांचं, अशा ऑर्गनायझेशनचं ठरलेलं असतं की त्यांना प्रॉफिट कमवायचा आहे. आपण पाहतो की बाजारपेठेमध्ये अशा बऱ्याच 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत, त्यांच्या कंपन्या आहेत, मोबाईलच्या कंपन्या आहेत, टीव्हीच्या कंपन्या आहेत, फ्रीजच्या कंपन्या आहेत. या काय करतात? उत्तम दर्जाच्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. पुढे त्या वस्तूंमध्ये बिघाड झाला तर त्या देखील ते दुरुस्त करून देतात गॅरंटी आणि वॉरंटीच्या माध्यमातून. म्हणजे यांनी चांगल्या प्रकारच्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या, ग्राहक त्या वस्तू वापरतील, चांगल्या त्यांना वाटले तर इतर ग्राहकांना देखील ते सांगतील. अशाने काय होणार आहे? त्या व्यवसायाच्या विक्रीमध्ये वाढ होणार आहे आणि मग या व्यवसायाला काय होणार आहे? प्रॉफिट होणार आहे. आणि असा प्रॉफिट कमवण्यासाठीच यांची स्थापना झालेली असते. म्हणजे फोकस क्लिअर आहे यांचा, उत्तम दर्जाची वस्तू ग्राहकांना पोहोचवणे, देणे, सेल करणे आणि त्यामधून मिळणारा नफा व्यवसायासाठी कमवणे. त्याच्यामध्ये बुकमध्ये पेज नंबर 9 वरती आपल्याला सांगितलेलं आहे ट्रेडिंग कन्सर्न आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. त्याचं दुसरं नाव आहे नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न. आता आपण पहिला पॉईंट पाहिला ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे असे बिझनेसेस की ज्यांची स्थापना कंपनी कायद्यानुसार होते, परंतु स्थापना होत असतानाच त्यांनी असं ठरवलेलं असतं की व्यवसाय हा नफा कमवण्यासाठी आपण तयार करतोय, चालू करतोय, त्यासाठी मग ग्राहकांना चांगल्या वस्तू विकणे. सेकंड पॉइंट आहे नॉन प्रॉफिट कन्सर्न. याचं दुसरं नाव आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न.
असे बिझनेसेस, असे ऑर्गनायझेशन की ज्यांची स्थापना कंपनी कायद्यानुसार झालेली असते. याची पण कंपनी कायद्यानुसार झालेली आहे, याची पण कंपनी कायद्यानुसार झालेली आहे. आता कंपनी कायद्यानुसार नोंद यांची झालेली आहे. ही नोंद कंपनी कायद्यानुसार होत असतानाच या व्यवसायाने ठरवलेलं असतं की व्यवसाय आपण सुरू करतो, इस्टॅब्लिश करतो, परंतु याच्यामध्ये आपल्याला या व्यवसायामधून प्रॉफिट कमवायचा नाही. बरेचसे असे आपण पाहतो की समाजामध्ये चॅरिटेबल ऑर्गनायझेशन आहेत की ज्या त्यांचा व्यवसाय हा जनतेला, ग्राहकांना सेवा देणे हा प्रमुख उद्देश त्यांचा असतो. जसं क्रीडा मंडळ आहे आपल्याकडे, जे स्पोर्ट्स क्लब असतात की ते काय करतात, शहरातील जे खेळाडू आहेत वेगवेगळ्या स्पोर्ट्समधले त्यांना ते ग्राउंड उपलब्ध करतात, अत्यंत माफक फीसमध्ये किंवा मोफत उपलब्ध करून देत असतात. आणि त्यामधून शहरामधील सर्व जे नागरिक आहेत त्यांना स्पोर्ट्समध्ये सहभाग घेता येईल, विद्यार्थी जे आहेत त्यांना स्पोर्ट्समध्ये सहभाग घेता येईल आणि चांगले खेळाडू निर्माण होतील, यासाठी हे स्पोर्ट्स क्लब त्या ठिकाणी चालवलं जातं. एक उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी सांगितलेलं. त्यानंतर असे काही हॉस्पिटल आहेत, चॅरिटेबल हॉस्पिटल, की जे काय करतात की पेशंटला मोफत त्या ठिकाणी ट्रीटमेंट देत असतात किंवा अत्यल्प दरामध्ये, नॉमिनल फीजमध्ये ते पेशंटला त्या ठिकाणी ट्रीटमेंट देत असतात. म्हणजे आपल्याला इथून असं लक्षात येतं की याच्यामधून त्यांनी प्रॉफिट कमवणे हा त्यांचा उद्देश नाही. जनतेला त्या ठिकाणी उत्तम दर्जाची सेवा अत्यल्प दरामध्ये किंवा मोफत उपलब्ध करून देणे हा त्यांचा उद्देश असतो. असे चॅरिटेबल ऑर्गनायझेशन असेल किंवा प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन असेल, दोन्ही कंपनी कायद्यानुसार त्यांची स्थापना होणं आवश्यक आहे. दोन्ही व्यवसायाला एक गोष्ट कंपल्सरी आहे, ते म्हणजे त्यांचं फायनान्शियल इयर 1 एप्रिलला सुरू झालेलं पाहिजे, 31 मार्चला संपलं पाहिजे. आणि 31 मार्चला नंतर परत त्यांनी त्यांचे जे बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केलेले आहेत या दोन्ही कंपनीने, ते त्यांना क्लोज करावे लागतात, म्हणजे त्याचं फायनलायझेशन करावं लागतं. त्यांना त्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट शिकावं लागतं, बॅलन्स शीट त्या ठिकाणी तयार करावं लागतं. म्हणजे दोन्ही व्यवसाय जरी उद्देश वेगळा असला तरी ॲज अ कॉमर्स स्टुडंट, ॲज अ अकाउंटंट म्हणून तुम्ही काय करणं आवश्यक आहे. ठीक आहे, प्रॉफिट कमवणारी कंपनी आहे, त्यांचा उद्देश तो आहे, परंतु आपण चार्टर्ड अकाउंटंट म्हणून त्यांचे अकाउंट्स मेंटेन करावे लागतील, त्यांच्या व्यवसायाचे फायनल अकाउंट्स तयार करावे लागतील. नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या बाबतीमध्ये पण तेच, त्यांचा उद्देश चॅरिटी आहे, ग्राहकांना सेवा देणे हा उद्देश आहे, परंतु आपण ॲज अ अकाउंटंट म्हणून त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट्स कंपनी अकाउंट्सच्या रूल्स प्रमाणे मेंटेन करणे, अकाउंट्सच्या रूल्स प्रमाणे त्याचं फायनलायझेशन करणं आवश्यक आहे. शेवटी कुठलीही ऑर्गनायझेशन याच्यामध्ये असेल, ट्रेडिंग कन्सर्न असेल किंवा नॉन प्रॉफिट कन्सर्न असेल, याच्यामध्ये रूल्स त्या ठिकाणी अकाउंटचे बदलणार नाही, रूल्स तेच राहतील. 31 मार्चलाच ते क्लोज केलं जाईल आणि अकाउंटच्या रूल्स प्रमाणेच त्यांचे जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे त्याची नोंद तिथे केली जाईल. तर हे पाहिलं आपण अकाउंटिंग इयर, ट्रेडिंग कन्सर्न, नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न. आता पुढे पाहतो आपण गुडविल. गुडविल म्हणजे नावलौकिक असं म्हटलं जातं त्याला. आता नावलौकिक म्हणजे एखाद्या व्यवसायाचं बाजारपेठेमध्ये असणारं चांगल्या प्रकारचं नाव, असं त्याला आपण नावलौकिक असं म्हणत असतो. प्रत्यक्षात अकाउंटिंग लँग्वेज मध्ये त्याला गुडविल असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर, आता तुम्हाला एक कार खरेदी करायची आहे, 4 व्हीलर खरेदी करायची, तर आपण काय करतो की घरामध्ये परिवारामधील व्यक्तींशी चर्चा करतो, मित्रांशी चर्चा करतो, रिलेटिव्हशी चर्चा करतो. मी कार घेतली, कुठल्या कंपनीची घेतली पाहिजे, कुठल्या कंपनीची चांगली आहे, कुठल्या कंपनीची पुढे भविष्यामध्ये जास्त काळ टिकेल, ॲव्हरेज कुठल्या कारला चांगला आहे, मेंटेनन्स कुठल्या कारला केलं आहे, ही सगळी चर्चा आपण करत असतो कार खरेदी करण्यापूर्वी. आणि मग प्रत्येक जणांच्या ओपिनियन आपल्याला मिळत असतात की ही कंपनी चांगली आहे, पुढे भविष्यामध्ये लवकर खराब होणार नाही. तर अशी आपण माहिती गोळा करत असतो. याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की जे आपले रिलेटिव्ह आहेत, जे आपले फॅमिली मेंबर्स आहेत, ते आपल्याला एका विशिष्ट कंपनीचं नाव रेफर करत असतात. म्हणजेच काय, त्या कंपनीचं मार्केटमध्ये, समाजामध्ये नाव चांगलं झालेलं असतं, कारण त्या वस्तू चांगल्या ग्राहकांना
पोचवत असतात, विकत असतात. म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं झालेलं असतं. म्हणून आपल्याला ते व्यक्ती, ते रिलेटिव्ह आपल्याला नाव त्या कंपनीचं रेफर करत असतात. आता मग हे जे नाव त्यांनी आपल्याला रेफर केलेलं आहे ते म्हणजेच काय, शेवटी त्या कंपनीचं गुडविल असतं. अकाउंटिंग मध्ये आपण काय करतो, हे जे नाव आहे, हे जे नाव लौकिक आहे ते अमाऊंट मध्ये कॅल्क्युलेट करत असतो. ॲज अ अकाउंटंट म्हणून आपण काय करायचं, आपल्या कंपनीचं गुडविल किती आहे, एका विशिष्ट रकमेपर्यंत आहे असं आपण ते अमाऊंट कॅल्क्युलेट करत असतो. आता याच्याबद्दल माहिती आपल्याला बुकमध्ये सांगितलेली आहे, ती आपण पाहूयात. पेज नंबर 9 सर्वांनी पहा. त्याच्यामध्ये गुडविल हा पॉइंट आहे. गुडविल म्हणजे नावलौकिक. गुडविल मे बी डिस्क्राइब्ड as the aggregate of those intangible attributes of a business which contributes to its superior earning capacity over a normal return on investment. म्हणजे व्यवसायाने जी गुंतवणूक केलेली आहे त्याच्यामधून व्यवसायाला जे इन्कम मिळणार आहे, जे प्रॉफिट मिळणार आहे, ते मिळत असताना त्यांनी कशा प्रकारची ग्राहकांना सेवा दिलेली आहे आणि त्याचं जे नाव मार्केटमध्ये होणार आहे ते जे नाव आहे ते इनविजिबल असणार आहे, इंटँजिबल असणार आहे. म्हणजे ते आपल्याला कुठेही आपण पाहू शकत नाही की इथं आपल्या व्यवसायाचं नाव चांगलं दिसत आहे असं आपण प्रत्यक्षात पाहू शकत नाही, फक्त ते आपण इमॅजिन करू शकतो. आणि अशांनाच काय म्हणायचं, व्यवसायाचं गुडविल असं म्हणायचं आहे. पुढे सांगितलेलं आहे, इट मे राईज फ्रॉम सच ॲट्रिब्यूट्स ॲज फेवरेबल इन लोकेशन, the ability and skill of its employees and management, quality of its products, services, customer satisfaction, etc. आणि म्हणजे हे गुडविल कधी निर्माण होतं, चांगल्या वस्तू आपण ग्राहकांना विकल्या तर आपल्या व्यवसायाचं गुडविल निर्माण होणार आहे. आपल्या कंपनीमध्ये जो स्टाफ आहे त्याने कस्टमरला कशा प्रकारची सेवा दिली, योग्य वेळेमध्ये दिलेली आहे असं, याच्यावरती व्यवसायाचं नावलौकिक गुडविल निर्माण होत असतं. म्हणजे आपल्या एम्प्लॉईनं, आपल्या मॅनेजमेंटने कस्टमरला कशा प्रकारची सर्व्हिस दिली याच्यावरती देखील व्यवसायाचं गुडविल त्या ठिकाणी अवलंबून असतं. कशा प्रकारची वस्तू ग्राहकांपर्यंत आपण पोहोचवतोय याच्यावरती देखील व्यवसायाचं गुडविल डिपेंड असतं. म्हणजेच गुडविल म्हणजे व्यवसायाचं नावलौकिक. आजच्या लेक्चरमध्ये आपण 4 पॉइंट पाहिलेले आहेत. पहिला म्हणजे अकाउंटिंग इयर, ट्रेडिंग कन्सर्न, नॉन प्रॉफिट कन्सर्न आणि गुडविल. आता सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, ही जे पॉइंट आपण सांगितलेले आहेत हे पेज नंबर 9 वरती आहे. ती सर्व माहिती तुमच्या नोटबुक मध्ये सर्वांनी लिहायची आहे. आणि यापुढील जो पॉइंट असणार आहे आपण तो पुढील लेक्चरला घेणार आहे. लेक्चर पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.